नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना 2023चा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांसाठी जो मिळणारा अनुदान होता 5,000, 10,000, 20,000 पर्यंत, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। आपल्याजवळ GR आहेत। या GR मध्ये आपण संपूर्ण बघूया आपल्याला काय करायचं आहे, कोणाला फॉर्म द्यायचा आहे, कोणाला अर्ज द्यायचा आहे आणि किती रुपये भेटणार आहेत, हे संपूर्ण या व्हिडिओत आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर पहा मित्रांनो, आपल्याजवळ हा GR आहेत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत। तर हा आपण फ्रंटमध्ये बघू शकता। 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती। आता कार्यपद्धती काय असणार आहेत या GR मध्ये सर्व सांगितलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण। तर 30 ऑगस्ट 2024चा हा GR आहे। माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। म्हणजे मागील वर्षी आपल्याला जे काही नुकसान झालेले आहेत, भाव भेटलेला नव्हता कापसाला, सोयाबीनला, म्हणून हा सरकार आपल्याला 5,000 आणि 10,000 म्हणजे 10,000 पर्यंत आपल्याला एक आर्थिक सहाय्य देत आहेत। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। कोणत्या तारखेला? 11 जुलै 2024च्या बैठकीत। त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय देत आहेत। तर कापूस सोयाबीन शेतकऱ्यांसाठीच हा GR आहेत। तर शासन निर्णय काय आहेत मित्रांनो बघा खाली। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, एका हेक्टरला 5,000 तर 2 हेक्टरला 10,000 असे हे अर्थसहाय्य असणार आहेत। तर बघा 1 नंबर, जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई-पीक पाहणी पोर्टलवरील सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकांच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा-IT-च्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहेत। म्हणजे 2023 मध्ये आपण जो काही ई-पीक पाहणी केलेली आहे, सोयाबीन नाहीतर कापूस, त्यानुसार हा अर्थसहाय्य भेटणार आहेत। सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदरची माहिती कृषी सहाय्यकाकडून गावनिहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल। तर हा जो यामध्ये ज्यांचा डेटा आहेत तो ग्रामपंचायतमध्ये किंवा आपल्या चौकात म्हणजे जिथे आपल्याला दिसेल तिथे दर्शनी भागात लावण्यात येईल। तिसरा आहे, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांचे नावे
संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी. तर आपल्याला काय करायचं आहे म्हणते, एक संमतीपत्र असतो, एक फॉर्म आणि एक आधार कार्डच्या झेरॉक्सच्या प्रती हा कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आपल्याला. सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सहहिस्सेदार यांचे संमतीने जमा करण्यात येईल. त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रपत्रात त्यांचे ना हरकत पत्र किंवा ज्यांचे नावावर मदतीची रक्कम जमा करावयाची आहे त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यावी. त्यांचे शेत सामायिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी दुसरं एक फॉर्म असतो संमतीपत्र म्हणून, तो फॉर्म भरायचं, त्यांना आधार कार्ड जोडायचं आणि दोघा-तिघांची जे हिस्सेदार आहेत किंवा वारसदार आहेत त्यांचं सही घ्यायचं आणि एकाच्याच अकाउंटवर टाकायचं, असं एक संमतीपत्र द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हिस्सा घेऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. तर असंच करावं लागेल तुम्हाला. तर 5 आहेत मित्रांनो, शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल. तर हे जे आपण फॉर्म देणार आहोत ते कृषी सहाय्यक अधिकारीकडे हे जतन करून ठेवण्यात येईल. MHITने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावयाचा आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही, तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे यांची खातरजमा होईल. म्हणजे आपण जो काही आधार क्रमांक देणार आहोत ते तपासणार आहेत आणि नंतर आपल्याला पैसे देणार आहेत. अजून बघा मित्रांनो, MHITने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करावी. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवावे. KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM किसान नमो शेतकरी डेटा सहितशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने KYC करण्यात येईल. म्हणजे हे कृषी अधिकारीसाठी आणि कृषी सहाय्यकासाठी आहेत. तर सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल. उदाहरणार्थ काय, एक शेतकरी किंवा खातेदार यांचेकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादेत ₹5,000 प्रति हेक्टर नुकसान दोन्ही पिकांचे मिळून एकूण 20,000 अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. तर बघा मित्रांनो, हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जर आपल्याकडे 4 हेक्टर आहेत आणि आपण जर 2 हेक्टर सोयाबीन केलेले आहेत, 2 हेक्टर, तर आपण जर 2 हेक्टर सोयाबीन केलेले आहेत, 2 हेक्टर कापूस केलेले आहेत, तर आपल्याला 10-10 असे एकूण ₹20,000 भेटणार आहेत एका शेतकऱ्याला. पण त्यासाठी वेगवेगळी ई पीक पाहणी असावी गरजेची आहेत. म्हणजे ई पीक पाहणीवर आपण 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असणे आवश्यक आहेत, तरच भेटणार. तर पहा, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलच्या वापर इत्यादींचे अभिमुख देण्यात येईल. आता हे कृषी सहाय्यक वेब पोर्टलच्या शेतकऱ्यांना आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे प्रविष्ट करेल. कृषी सहाय्यक हे प्रविष्ट करणार आहेत, हे कृषी सहाय्यकासाठी आहेत. तर एकंदरीत आणि प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती कृषी अधिकारी हे तपासेल. आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे ज्यांचे आधार लिंक आहेत त्या बँकेमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येईल.
तर पहा मित्रांनो, हा होता अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे, संगणक आज्ञावली विकसन करणे, लाभार्थी शेतकऱ्यांची EKYC करणे, प्रचार प्रसिद्धी, कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च, तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी ₹20, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी ₹5 प्रमाणे इत्यादींसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल 2% मर्यादेत निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यास मान्यता देत आहेत. म्हणजे कृषी सहाय्यकांना एका शेतकऱ्यांकडून 20 शेतकऱ्याला द्यायचे नाहीत, वरूनच सरकारकडून ₹20 देणार आहेत आणि कृषी अधिकारी यांना प्रत्येक शेतकऱ्यांकडून 5 भेटणार आहेत. शेतकऱ्यांकडून म्हणजे सरकारकडून भेटणार आहेत एका शेतकरी मागे. तर हा त्यांचं काम आहे कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकाऱ्यांचा. मला माहिती द्यायची होती आपल्याला. तर हा होता GR मित्रांनो. आपल्याला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी यावर पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत. तुमचे जर कमेंट असल्यास, तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा, मी उत्तर देण्यास सहकार्य करेल तुम्हाला. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजना याबाबत व्हिडिओ टाकत असतो. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.